सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मॅथमॅटिक्सचा बोर्ड पेपर 21 फेब्रुवारीला होणार आहे आणि 12वी मॅथमॅटिक्स बोर्ड पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्याकडे एक चांगला गॅप आहे स्टडी करण्यासाठी. तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहता मला माहीत नाही, पण इम्पॉर्टंट म्हणजे आता मी हा व्हिडिओ जेव्हा बनवत आहे तो म्हणजेच की 18 फेब्रुवारीला, जेव्हा तुमचा इथं केमिस्ट्रीचा बोर्ड पेपर इथं झालेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, तुमच्याकडे कितीही वेळ असेल, ओके, आय डोंट नो, तुमच्याकडे कंप्लीटली आतापासून वेळ आहे तो म्हणजेच की 2 दिवस आहेत आणि 18 फेब्रुवारीचा एक अर्धा दिवस, असे 2.5 दिवस आहेत तुमच्याकडे मॅथमॅटिक्सचा चांगला स्टडी करण्यासाठी. बट तुमच्याकडे कितीही वेळ असेल, 1 दिवस बाकी असतील, काही तास जरी बाकी असतील, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12वी मॅथमॅटिक्ससाठी बोर्ड पेपरमध्ये ॲक्च्युअलमध्ये जे क्वेश्चन येणार आहेत ते मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करणार आहे. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो. तर पहा, आता पहा, हे क्वेश्चन मी प्रोव्हाइड करत आहे, खरंच येणार आहे का? तर पहा, फिजिक्ससाठी पेपरमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड केले. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला होता माझा फिजिक्सचा, की इम्पॉर्टंट टॉपिक्स मी टेक्स्टबुकमधून त्यांना सांगितले होते, की हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, तुम्ही करून जा. त्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युअलमध्ये माहिती आहे, की मी जे क्वेश्चन सांगितले ॲक्युरेट जसेच्या तसे क्वेश्चन आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि त्या टॉपिक्समधून ॲक्च्युअलमध्ये जे 4-4 मार्क्सचे क्वेश्चन सांगितले जसेच्या तसे रिपीट झाले होते. ओके, मी जे सांगितले त्यानुसार. आता मोस्ट इम्पॉर्टंट केमिस्ट्रीसाठी. ओके, आता हा व्हिडिओ जेव्हा मी इथं रेकॉर्ड करत आहे, मी अजून चेक नाही केलं केमिस्ट्रीसाठी. ओके, जेन्युइनली सांगतो, मी अजून चेक नाही केलं, कारण की केमिस्ट्रीचा पेपर आता तुमचा सुरू असेल तेव्हा मी इथं हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, कारण म्हणून मला नाही माहिती. बट जेव्हा पेपर होणार आहे, जेव्हा मी पेपरचं सोल्युशन टाकणार आहे केमिस्ट्रीचं, तेव्हा मी सांगणार आहे की मी जे क्वेश्चन सांगितले ते आलेले आहेत किंवा नाही. तुम्ही एक वेळ केमिस्ट्री पेपरचं सोल्युशनचा व्हिडिओ माझा नक्की पाहा. ठीक आहे, तर पहा, आता मोस्ट इम्पॉर्टंट मी आणि येणार आहेत तर क्वेश्चन, हे तर मला माहीतच आहे, गॅरंटीड मी जे सांगतो ते येणारच आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला त्याची प्रिपरेशन करावी लागते. आता मोस्ट इम्पॉर्टंट, आता मी तुम्हाला मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे महाराष्ट्र बोर्ड एक्झाम 2026साठी, जो की 21 फेब्रुवारीला तुमचं इथं पेपर होणार आहे. ठीक आहे, आता काही गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहे, जे मी तुम्हाला इथं क्वेश्चन देणार आहे त्याची प्रिपरेशन तुम्हाला कशी करायची हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे. तर पहा, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला तुमचा जो पेपर पॅटर्न आहे, 80 मार्काचा पेपर येते तुमचा मॅथमॅटिक्सचा. लक्षात ठेवा, फिजिक्स आणि केमिस्ट्री 70 मार्काचे पेपर जरी असले, पण मॅथमॅटिक्स हा 80 मार्काचा पेपर तुमचा आहे. आता मी जे तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे ना, ते चॅप्टर वाईज असणार आहे. जसा तुमचा पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिक्सचा, जो पार्ट आहे, तुम्हाला 2 पार्ट आहेत ना मॅथमॅटिक्सचे. ओके, सो पार्ट 1 आहे पुस्तक बुक तुमचं टेक्स्टबुक, आणि पार्ट 2 आहे. ओके, सो हे 2 पार्ट आहेत तुमचे. त्या दोन्ही पार्टचे म्हणजे सगळ्याच्या सगळ्या चॅप्टर्सचे मी तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे इम्पॉर्टंटवाले. ओके, सो आता मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर वाईज करणार आहे प्रत्येक चॅप्टरचे. कसे करणार आहे? तुमच्या पेपर पॅटर्ननुसार करणार आहे. ओके, तुमचा पेपर पॅटर्न जो आहे ना, त्यानुसार मी क्वेश्चन इथं प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला चॅप्टर वाईज. पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला MCQ विचारतात, 2 मार्कवाले क्वेश्चन विचारतात, 3 मार्क 4 मार्कवाले क्वेश्चन असे विचारतात तुम्हाला, आहे ना. तर त्यामुळे अशा टाईपचे मी तुम्हाला काय करणार आहे, क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आता याची प्रिपरेशन कशी करायची हे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहा, समजा आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक क्वेश्चन दिले, समजा एक्झाम्पल म्हणजे सांगत आहे प्रिपरेशन कशी करायची बा हे सांगत आहे. ओके, समजा आता तुम्हाला हे दिलं आहे निगेशन ऑफ. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन दिलं आहे, समजा सेकंड MCQ दिलं आहे तुम्हाला. आता इथं विचारलं तुम्हाला निगेशन ऑफ P, आणि हे तुम्हाला दिलं आहे. ओके, P आणि ओके, सो निगेशन ऑफ Q असं दिलं आहे. ओके, आता पहा, याच्यामध्ये काय होऊ शकते की हे जे साईन आहे हे तुम्हाला असं येऊ शकते, हे जे साईन आहे हे तुम्हाला इथं नसू शकते, डायरेक्टली Q असू शकते. म्हणजे मी काय म्हणत आहे की तुम्हाला मेन टॉपिक काय निगेशन करायचं आहे, पी याचं तुम्हाला निगेशन करायचं आहे. मग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? आता असं नाही की तुम्हाला असंच्या असं व्हॅल्यू येते, नाही, व्हॅल्यूमध्ये चेंज होऊ शकते. आता का चेंज होऊ शकते पहा, एक तर आहे तुम्ही 12थमध्ये, तुम्ही 10थमध्ये नाही आहे. 10थमध्ये काय होते ना, 10थमध्ये तर तुम्हाला जसंच्या तसा क्वेश्चन टेक्स्टबुकमधले जे असतात किंवा एक्झरसाईजमधले जे क्वेश्चन असतात जसेच्या तसे तुम्हाला येतात. ओके, आणि 10थमध्ये सुद्धा काही व्हॅल्यू चेंज होत असतात, नवीन क्वेश्चन येतात. ओके, पण टॉपिकमध्ये चेंज होत नाही, टाईप्समध्ये चेंज होत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट टाईप्स जे असतात ना क्वेश्चनचे आन्सर लिहिण्याचे, ते टाईप्स असतात, त्यामध्ये चेंज होत नाही. आता तर तुम्ही 12थमध्ये आहे, 12थमध्ये सुद्धा तुम्हाला सिलेबसच्या बाहेरून येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके, सिलेबसच्या बाहेरून येणार नाही, फक्त त्याच्यामध्ये क्वेश्चनचा टाईप सेम राहतो. जसं आता निगेशन करायचं आहे, या स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे तुम्हाला, पण निगेशन आता करायचं आहे, निगेशन कसं करायचं याच्या फॉर्मॅटमध्ये चेंज होणार नाही, चेंज होणार क्वेश्चनच्या व्हॅल्यूजमध्ये. जसं आता तुम्हाला इथं पी, ओके, ऑर दिला आहे, ऑरच्या जागी तुम्हाला अँड येणार आहे. ओके,
अशा साईनमध्ये चेंज होणार आहे किंवा निगेशन क्यू दिलं आहे, तर फक्त क्यू देतील. तर हे तर तुम्हाला यायला पाहिजे ना. जर तुम्ही वर्षभर चांगला स्टडी केला असेल, तर हे तुम्हाला येणारच आहे. जसं आता पाहू शकता अजून बाकी काही क्वेश्चन तुम्हाला इथं दिले आहेत. ओके. जसं आता हा पहिला चॅप्टर झाला. ओके. पहिल्या चॅप्टरमध्ये मॅक्सिमम तुम्हाला ट्रूथ टेबल्स वगैरे सुद्धा आहेत. आता सेकंडमध्ये मॅट्रायसिस आहे समजा. आता तुम्हाला मॅट्रायसिस दिलं आहे. तर आता मला सांगा मॅट्रायसिसमध्ये सिंपल आहे. व्हॅल्यू चेंज करायला काय इथं जास्त वेळ लागते? समजा हा क्वेश्चन मी तुम्हाला दिला, की सांगितलं हा इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करून जा. आता मला सांगा की तुम्हाला हे क्वेश्चन दिलं आहे समजा एक मॅट्रिक्स आहे समजा 4 -1 आणि के दिलं आहे. आता होऊ शकते तुम्हाला हे -1 दिलं आहे. इथं होऊ शकते तुम्हाला -2 देतील. होऊ शकते तुम्हाला +2 देतील. होऊ शकते +1 देतील. असं पण होऊ शकते ना. व्हॅल्यू चेंज करायला काही एक्झामिनरला टाईम नाही लागत ना. तर त्यामुळे असं होऊ शकते. बट इम्पॉर्टंट काय मॅट्रिक्स सॉल्व्ह करण्याचा जो फॉर्मॅट आहे तो तर चेंज नाही होणार, आहे ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो डिपेंड आहे वर्षभर तुम्ही किती चांगला स्टडी केला. मी तर क्वेश्चन प्रोव्हाईड करणार आहे, ते तर येणारच आहे. बट तुम्हाला स्टडी कसा करायचा, व्हॅल्यू जरी चेंज करून आल्या तर त्याचं तुम्हाला सोल्युशन आलं पाहिजे, एवढं माझं इथं उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला चॅप्टर बाय चॅप्टर सगळे या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्सचे सगळे क्वेश्चन प्लस ॲन्सर विथ सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे. ते तुम्हाला याचा स्टडी करायचा आहे. ओके. एक स्पष्ट सांगतो याची PDF तुम्हाला नाही मिळणार. सिंपल तुम्हाला हा व्हिडिओ रिपीट करून पाहावा लागणार. ओके. स्टॉप करून पाहावा लागणार आणि त्याचं तुम्हाला प्रिपरेशन करावी लागणार आहे. डोंट वरी तुमची प्रिपरेशन होणार आहे. PDF नसली तरी या व्हिडिओमधून तुमची 100% प्रिपरेशन होणार आहे. जसं फिजिक्ससाठी केलं, तसं केमिस्ट्रीसाठी केलं असेल, तसं आता मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला करायचं आहे. तर चला मी तुम्हाला वन बाय वन इथं दाखवतो चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुम्ही इथं नोट करून घ्यायचे किंवा नोट नाही केले तर सिंपल तुम्ही काय करायचं ह्याच व्हिडिओमधून तुम्ही प्रिपरेशन करायची, प्रॅक्टिस करायची चांगली. समजा कसं करायचं, हा क्वेश्चन घ्यायचा, MCQ सॉल्व्ह करून पाहायचं, स्टॉप करायचा व्हिडिओ, पुन्हा प्ले करायचा व्हिडिओ, नेक्स्ट क्वेश्चनवरती जायचं, पुन्हा प्ले करायचा, स्टॉप करायचं, असं करत 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 तुम्ही काय करायची याची प्रिपरेशन करायची. असं समजायचं की PDFच आहे. ओके. डोंट वरी. तसं तुम्हाला करायचं जे इम्पॉर्टंट म्हणजे सगळेच इम्पॉर्टंट आहेत. ओके. ज्याचं तुम्हाला वाटतं की चांगली प्रिपरेशन करायची त्याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके. तसं तुम्हाला करायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पहा अजूनसुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की बायोलॉजी साठीसुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे MST CET मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याचेसुद्धा तुम्हाला व्हिडिओज येणार आहेत. व्हिडिओज म्हणजेच काय MST CET एक्झामपासून तर तुमची ॲडमिशन होईपर्यंत म्हणजे पुढचे 7 ते 8 महिने माझ्यासोबत तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे. जेणेकरून तुमची एक चांगली प्रोसेस इथं होणार आहे ॲडमिशनपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओज येणार आहेत. YouTube रिकमेंड करणार आहे माझे. ओके. चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. तर चला मी तुम्हाला दाखवतो चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन.